झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। असं नको यार दीपक। ऍक्टर ट्रायल व्हील सुट्टे अंडे आमच्यातले शोभलेले आता बस आणि कमरा नाही हटवल्याची कडक लक्ष्मी आहे ती। आज वेगळाच विषय दिसला म्हणजे एवढा मोठा कपाळाला कुक्कू लावून आमच्या समाजातले प्युअर कडक लक्ष्मीवाली झाली अशी वाटते। आई पण टेस्ट बरोबर वाटत्या मला थोडी माहित असणार बरं वाजवून बघ एकदा कसं वाजवायचं। ते नुसतं कसं जाण्याच्या वाजवायचं नाही इकडे नाही जमत तिकडे तेवढंच वाजवते एक हाताने असं आणि दुसऱ्या हाताने तर बघूया आता काय होतंय। आई कडक लक्ष्मी आली भरलेल्या गलीत। आई कडक लक्ष्मीला वाडा गाईन। मी पुढे चाललेलो ती स्वतः एका घरापासून थांबली आणि तसं म्हटली हे माय दे गा माय वाडगा माय म्हणून। नाही बाय तुझं घर सुखी राहो सगळा संसार सुखी व्हावो। युगाई खरंच मला एवढं भारी वाटलं ते मागल्यावर मी म्हटलं आता हा पोरगी हौसला आहे बाबा काहीतरी करत। राम राम मंडळी राम राम। मी हवालदार ऐश्वर्या आडारकर जिल्हा 407 मला एका स्पेशल ड्युटीवर पाठवलंय मुंबई येथून। लय म्हणजे लय भेसळ चालू आहे या गावामध्ये आणि यासाठीच मी आली आहे याचं परीक्षण करायला। माझ्या ऐकण्यात आलंय की इकडे गुलाबजामुनामध्ये साखरेचा पाक टाकला चाललाय दुधामध्ये पाणी मिक्स करताय चहा बनवताना। तर चला तर मग ह्यांची भिसळ आणि भिसळी फिक्स करूया आपण। काय मग माझ्या ऐकण्यात आलंय की इकडे तुमच्या दुकानात लय भेसळी चालू आहे म्हणजे मी खोटं बोलते का। कुस्तीची सुरुवात उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते होत आहे। चांगली गोष्ट करायची। ही सगळी लोक मी म्हणले मी सगळं विसरणार आहे जे होईल ते होईल महादेव। चला स्टार्ट। शाबाश 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 शाबाश। त्या मुलीने एवढी ताकद लावलेली माझ्यावरती आणि माझं पूर्ण बॉडी मातीवरती होती आणि माझा फेस पूर्ण मातीमध्ये होता। शिस्तात बरोबर आहे कमॉन। मी एवढं सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण ती काय सोडत नव्हती। उठून जा सुट्टे उठा 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 उठा। कसं मी सोडवलं तिला घेतलं तिला हे केलं पण ती पण काय ऐकत नव्हती। ते शिकवलेलं बघा शिकवलेलं शाबाश शाबाश। माझी बोट कापत होती आणि काहीच एनर्जी नव्हती फिजिकली तर मी बिलकुलच हरून गेलेली। तर मी म्हणलेलं आता कसं जमणार आहे। फर्स्ट टाइम कबड्डी 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 बोलून 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 आत गेलं आणि मी क्रॉस लाईन टच केली आणि क्रॉस लाईन टच करून मला असं वाटलं की ओके मी गेममध्ये आहे मी करू शकते। रन 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 बोनस घे ऊपर घेऊन जा बोनस। वेळ झाला। काय बोलली? बोलायचं नसते ना। नाही ती बोलली वेळ झाला। अरे तू काय बोलते तू बोलायचं ना आपण कबड्डी बोलायचं। ती बोलली वेळ झाला होते। मी पण बोलली टाइम प्लीज मला नाही माहित होतं जातो द्या। अरे होते नेक्स्ट टाइम मार। गुड मॉर्निंग स्टुडंट। गुड मॉर्निंग पुस्तक कोणी आणलं आहे आता? मी आय कम इन सर? यस यस प्लीज। नमस्ते सर। ओळखले का? हो हे आमचे सर वाडे सर योगेश वाडे सर। तर आम्ही चलभावा सिटीत शो मध्ये काम करत आहे। तसं म्हणजे मला तिथे हे मेंटर करते। आता आम्हाला असा टास्क आलाय की मला काजलला इथे गावात आणून सन्या हिला मेंटर करायचं आहे। काजल ताई तुम्ही आमच्या गावाला आल्या आमच्यासोबत कबड्डी खेळल्या तर तुम्हाला कसं वाटलं?
मला खूप छान वाटला. मी कधी खेळली नाहीये ना, मला वाटत नव्हतं मी एवढं छान खेळणार आहे. बट तुम्ही लोक खूप हेल्प केलं माझा. मला खूप छान वाटलं. काजल ताई, तुम्ही खूप छान कबड्डी खेळल्या, पण एकदा माझ्याबरोबर पण कबड्डी खेळता का आता? हो. चल ये. लहान मुलं होता, मला वाटलं की असंच पकडून मी त्याला ठेवणार माझ्याकडं. मस्त दुपट्टा उपट्टा बांधली. बोली चल ये ये ये. आणि तुम्हाला टच करून निघून पण गेला. मी परत आउट झाली इथे. कृती आणि ऋषिकेश, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. पुकी पैलवान, श्रुती पैलवान. इचलकरंजीकर, मुंबईकर. आज ह्याचा मान मला कळलाय की रिस्पेक्ट पैलवानी म्हणजे काय एक सोपं काम नाही सर. तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमचा एक मेकओव्हरचा, मुलींच्या मेकओव्हरचा टास्क. सर 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 चालेल चालेल सर. नमस्कार. ये व्हायला पाहिजे सर. प्रॉमिस करा सर. गायत्री पण जोर जोरात. नको प्रॉमिस करा सर. सर झालंय सर, 2 दिवस झालाय आमचं सर मेकओव्हर झालाय. आता हा मेकओव्हरच आहे सर 2.0. सर मला वाटलेलं की एवढं करणार नाही, पण जी एनर्जी लावल्या अपेक्षापेक्षा जास्त करून दाखवलं. हॅलो सर. नमस्कार मंडळी. कैसा गुजरातीन. खूप डिफरंट एक्सपिरियन्स होता. मला दीपक बरोबर कडक लक्ष्मीचं काम करायचं होतं. मला त्यांचा पेहरावा खूप मोठी, कपाळाला कुंकू, भंडारा वगैरे लावून, नऊवारी साडी, त्यांचं सगळं जे ट्रेडिशनल आहे. एक पॉइंटला मी जस्ट रेडी होत होते ते करायला, आणि दीपकची फॅमिली आणि दीपक मला एक्सप्लेन करत होते की कारण कडक लक्ष्मीचे काही रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचेच आहेत. कसं नाही करू शकत. तुम्हाला जे ट्रेडिशन्स आहेत ते वर्षानुवर्ष फॉलो होत आहेत, ते तुम्हाला तसंच बोलायचंय, तसंच करायचंय, तसंच ते धरायचंय, तसंच चालायचंय, ते सगळं करायचं होतं. तर दीपकने खूप मस्त एक्सप्लेन केलं होतं. मी रेडी झाले करायला, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला ड्रेसअप झाला आणि मी स्वतःला ज्यावेळेस आरशात बघितलं ना सर, मला नाही सर, खरं सांगतो तुम्हाला आज प्युअरली प्रॉपरली कडक लक्ष्मीवाली दिसेल ती बाई. मी तुम्हाला सांगते सर, ते ढोलकी वाजवतात ना, ते सिम्पल नाहीये. कारण त्याचा रिदम कसं आहे माहितीये का सर, एक साईडने आपण असं वाजवतोय आणि एक हाताने आपण राऊंड राऊंड करतोय. राऊंड नाही, खालीवर. हा, म्हणजे खालीवर करतोय ते. तर ते मॅच कठीण आहे. आणि मग ते मागत फिरायचं, लोकांना मागत सांगायचं काय द्यायचं ते दे, काय म्हणजे काहीतरी दे, आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे पोरांना, आणि मोठ्या माणसांना पण तुम्हाला आशीर्वाद द्यायचा. मला पहिल्यांदा असं वाटत होतं की मी कसं करेन, म्हणजे मी आशीर्वाद कसा देऊ, काय मला कळत नव्हतं. बट बाय द एंड ऑफ दिस मी मग लहान पोरांची माया काढत होते. कैसे गुजरातीन. काजल, काय काय केलं आज? सर काय नाही केला ते विचारा. फिजिकली तर आज सर मी चित्त झाली, आणि मेंटली ऑल्सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग सर. गिव्ह अप करू शकत नाही. माझं असं होतं की नाही, क्रिशचं स्किल आहे, ही लव्ज इट, मला पण ट्राय करायला लागेल. तर ट्राय केला. मला एक माउंटन जसं होतं ते चढायचं होतं. त्याचा नंतर ग्राउंड होता, तिथे मला एन्झायटी अटॅक आला. आज मला कळलं की आय हॅव हाईट फोबिया. आणि मग नंतर आपण कबड्डी खेळायला लागला. जेव्हा मी खेळायला लागली ना, आय समवेअर आय डोंट थिंक सो इट वॉज मी. आय एम सो ग्रेटफुल सर हे एक्सपिरियन्ससाठी. आय थिंक हा एक्सपिरियन्स जे आहे ना, मी माझ्या मुलांना पण बोलणार आहे की मी असं केलं होतं. पण मला वाटतं आतापर्यंत मी जेवढं बोललो, सगळ्या मुलींनी अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगलं परफॉर्म केलंय, आणि मला खरंच अभिमान आहे मुलींनो तुम्हा सगळ्यांचा. वेल डन. तुम्ही आता आराम करा. उद्या मुंबईत या. मुंबईत आपण आल्यावर भेटू. ओके, बाय बाय. यू टेक केअर. बाय सर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज